किती यायचे राहिले आहे का नाही. म्हणून आपली सोडून आपण करा, सावध व्हा. का? कारण यमराजाला कार्य अर्थानं जरी ब्राह्मण भेटले तरी ते ब्राह्मणाचं मरण चुकू शकले नाही. तुम्हाला पुण्य भेटलं तरी तुमचं माझं मरण चुकणार नाही. कारण जो जो जन्माला आला त्याला काय म्हणावं लागणार.
भोका काय करते हो? काय करते? कधी मांजर पाहिलं का? कधी उंदर पाहिलं का? नाही. असं वाटतं की तुम्ही पाहिलंच नाही. अशी तोंड झाले तुमची, नाही ना? वा, की प्रत्येकाच्या घरामध्ये उंदर असणार, मांजरही आहे, भोकाही आहे. आणि ज्या वेळेला खऱ्या उंदीर बाहेर येतो त्यावेळेला ती मांजर अशी झडप घालते. कशी? एकदा त्या भोक्याला किंवा त्या मांजरानं जर त्या उंदराला पकडल्यावर म्हणे का, हो उंदीर मामा, आजच्या दिवस मी तुम्हाला पकडले ना, तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमचा हात घालून सत्कार करतो. म्हणे का? ओ म्हणतात का तुमच्या इकडचे बोके उंदराला, मांजर उंदराला म्हणतात का, आज दिवस पकडले तुम्ही माझ्या घरी चला, मी तुमचा हात घालून सत्कार करतो? बिलकुल नाही. एकदा त्यानं पाहिलं ना त्या बोक्यानं किंवा त्या मांजरानं, जर त्या उंदराला पाहिलं तर असा पकडतो, असा पकडतो, असा पकडतो का पकडल्यावर एका क्षणाची हालचाल करू देत नाही. तसं तुमचं आपलं भरलं का तो काळ तुमच्या आपल्या उशाशी टपून बसलेला असतो, आणि एकदा का आपलं भरलं की असा झडप घालतो, अशी झडप घालतो. म्हणून म्हणते सगळी माणसाचं नरडं कसं असतं, गरगर गरगर करतं, ते वाजत असतं. याला कारण आहे का काळ आपले जे पाश आहे ते खऱ्या अर्थानं आपल्या गळ्याभोवती आवडत असतो. आणि एकदा का तुमचं माझं भरलं आणि त्याने पाश आपल्याला आवडले का कसा नेतो, जसा भोका उंदराला नेतो तसा काळ सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्याला घेऊन जातो अभंगाच्या दुसऱ्याच्या. म्हणून आज धन्यवाद द्यायची असेल तर द्यावी लागेल
आणि तुम्ही हे जबाबदारी घ्या तरच तुमच्या पोटी चांगली मुलं मुली खऱ्या अर्थाने जन्माला येतील. म्हणून नाही आपण लक्षात घ्या आपण कसं वागतोय कसं बोलतोय समाजामध्ये काय चढ जातोय आपला आदर्श आपली मुलं मुली घेतात. पण तुम्ही पहिल्यांदा चांगलं जगा चांगलं बघा चांगलं बोला आपल्या लेकरांवर चांगले संस्कार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जगामध्ये काही गोष्टी फार अवघड आहेत. धनवंताकडे दया नाही वाघ गाईला सोडणार नाही अगदी कधी शिकाव होणार नाही तसा काळ तुम्हाला मला सोडणार नाही.
मोठा जोडवी या अलंकार परिधान करण्याचा अधिकार तुम्हाला जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचा पती तुमचा नवरा काही अर्थानं तुमच्या बरोबर आहे. म्हणून पतीला काय म्हटले, काय म्हटलं महिला मंडळ, पतीला परमेश्वर म्हटलंय, फुकट नाही. म्हणून पतीला परमेश्वर म्हटलं. जोपर्यंत कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, पोटात जोडवी तुम्हाला घालायचा अधिकार आहे तोपर्यंत पती हयात आहे तोपर्यंत. आणि ज्या दिवशी पती जाईल, नवरा जाईल, त्या दिवसापासून महिला मंडळ कपाळाला कुंकू लावायचा अधिकार नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही, पोटात जोडवी नाही. त्या दिवशी ती स्त्री आपला चेहरा त्या आरशामध्ये बघते आणि खऱ्या अर्थानं काय करते हो, डसा करते. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी मी एकटी पडले. जोपर्यंत कपाळावर कुंकू आहे ती बाई दिसत दिसते, सुंदर दिसते. ती चार लोकांना उभी राहते, चार पुरुषांबरोबर एकटी उभी राहते आणि चार पुरुषांबरोबर एकटी गप्पा मारते. पण तिच्याकडे कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमत होत नाही. का? कारण तिचा पती परमेश्वर, तिचा नवरा आयुष्यभर तिच्या बरोबर असतो. त्यामुळे तिच्याकडे कोणाची वाईट नजरेने बघायची हिंमत होत नाही. पण ज्या दिवशी तिचा पती जातो ना त्यावेळेला ती काय म्हणते, माझ्या कर्माची रेषा लपे कुंकवाच्या खाली, माझ्या कर्माची रेषा कुंकवाच्या खाली लपून बसले. पण आज कुंकूच घुसलं आणि कर्माची रेषा माझी उघडी पडली. माझ्या कर्माची रेषा लपे कुंकवाच्या खाली, पुसोनिया गेले कुंकू, रेखा उघडी पडली. माझ्या कर्माची रेषा लपे कुंकवाच्या खाली. ज्या लेकरांचा खऱ्या अर्थानं बाप गेला, मला वाटतं दोन्ही मुलं लहान आहेत, चिरंजीव आहेत, अजून त्यांचं खऱ्या अर्थानं लग्नही या ठिकाणी झालं नसेल. अगदी लहान आहे ना, चिरंजीव आहे म्हणजे मी तेच सांगते, अतिशय लहान लहान मुलं आहेत. चिरंजीव म्हणजे लग्न झालेलं नाही, अतिशय लहान लहान मुलं आहेत. ज्या वयामध्ये मुलांना आईची आणि बाबाची खऱ्या अर्थानं गरज आहे, ज्या लेकरांना खऱ्या अर्थानं लहानपणी आपल्या आईची बाबाची गरज असते, त्या अवस्थेमध्ये तो बाप ज्या वेळेला सोडून जातो ना त्यावेळेला ते मुलं काय म्हणतात, लागे कळस फुटाया. किती सुंदर गायले. आज घायल पक्षी जाई पिकाला भेटाया, आज घायल पक्षी जाई पिकाला भेटाया, जाई पिकाला भेटाया, जाई पिकाला भेटाया. ज्या दिवशी त्या कुटुंबाचा बाप जातो ना त्या दिवशी त्या मुलांची अवस्था खऱ्या अर्थानं काय होते. ज्या दिवशी बाप गेला ना त्या दिवशी बाप म्हणून हाक मारण्याचा अधिकार त्या मुलांना राहत नाही. ज्यावेळेला सगळे मुलं आपल्या बाबाला बाबा म्हणून हाक मारतात, सगळ्यांचे बाबा आपले हट्ट पुरवतात, लाड पुरवतात, पण ज्या वेळेला त्या लेकरांना आपला बाप दिसत नाही ना त्यावेळेला ती लेकरं डसा करल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून शेवटी एकच सांगणार आहे, सोडवी आईने बाबा आम्हाली करारा, सोडवी
प्रार्थना करते पांडुरंगा खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबांना आज केलं अन्नदान केले त्या
त्या मुलांचा बाप गेलाय आणि या मुलांच्या पाठीशी भाऊ असेल, आई आणि नातेवाईक असेल, आप्तेष्ट असेल, सगळे असेल, सोयरे असतील, यांनी या माऊलीला ज्या ज्या वेळेला आपली गरज असेल, ज्या ज्या वेळेला लेकरांना गरज असेल त्या त्या वेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी या ठिकाणी उभं राहायचं. आई आणि हेच या निमित्तानं सगळं महाराष्ट्राचं फक्त दुःखाला सगळे येतात, दहाव्याला येतात, श्राद्धाला जमतात, पण खऱ्या अर्थानं ज्या वेळेला त्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं गरज असते ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांच्या हकेला बोलायला कोणी येत नाही. पण जसे तुम्ही आज त्यांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी व्हायला आलात ना त्यावेळेला ही लेकरं मोठी होतील, शिकतील. जेव्हा जेव्हा त्या लेकरांना खऱ्या अर्थानं तुमची आपली सर्वांची ज्या वेळेला गरज असेल ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे नातेवाईक असाल, सगळे भावंड असाल, सगळे सोयरे असाल, त्यावेळेला त्यांच्या पाठीशी फक्त या ठिकाणी तुम्ही खंबीरपणाने खऱ्या अर्थानं उभं राहावं हीच या निमित्तानं मी विनंती करेन. म्हणून चांगलं जीवन जगा. जाताना शेवटी एकच सांगणारे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी